नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, आजचा आपला मेनू तुमच्या आमच्या आवडीचा दाल तडका आणि जिरा राईस. आपण रेस्टॉरंटमध्ये अनेक वेळेला खातो, पण अगदी तसाच जर घरच्या घरी बनवला तर मग काय मजाच. हो, अगदी रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आणि दाल तडका आपण आज इथे बनवणार आहोत. साहित्याची यादी व्यवस्थित वाचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि करून पहा जिरा राईस आणि दाल तडका. एका बाउलमध्ये तूर डाळ घेते आहे आणि ही मूग डाळ घेते. दोन्ही डाळी एकत्र करून व्यवस्थित आपण धुवून घेऊया. यातलं पाणी काढून 2 वेळा चांगलं धुवून मग ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. एक 15 ते 20 मिनटं भिजल्यानंतर आपल्याला ती कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवताना त्यामध्ये मीठ, हळद आणि एक मिरची हे टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यात पाणी टाकूया आणि कुकरला शिट्ट्या घेऊया. शिट्ट्या होऊन आता कुकर थंड झाला. त्यानंतर मी हे उघडलं आहे. पहा, डाळ एकदम छान शिजली आहे. आता ही जी मिरची आहे ती आपण बाजूला काढून टाकू आणि थोडंसं आपण पळीने हे ढवळून घेऊया. पहा, डाळ एकदम छान शिजली आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. सुरुवातीला एका मोठ्या पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं टाकूया. जिरं पण तडतडलं की हिंग टाकायचा. मग हिरव्या मिरच्या टाकायच्या, बारीक चिरलेला लसूण आणि आलं हे आपण टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. कांदा शिजायला 1-2 मिनटं लागतील. कांदा मऊ होईल. म्हणजे एकदा कांदा मऊ झाला की आपल्याला मग बाकीचे मसाले टाकायचे आहेत. पहा, आता कांदा मऊ झालेला आहे. तर यामध्ये हळद टाकूया. तिखट टाकलेलं आहे. तिखट म्हणजे बॅडगी मिरचीचं लाल पावडर, मिरची पावडर टाकलेली आहे. धणे पावडर, जिरे पावडर आणि आमचूर पावडर टाकली आहे. आता हे व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि या टोमॅटोवरती आपल्याला मीठ टाकायचं आहे. म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. मीठ टाकल्यावर मिठाला थोडंसं पाणी सुटतं. म्हणजे हे जे आपण टोमॅटो टाकलेले आहेत त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि ते पटकन शिजेल. हे सगळं मोठ्या गॅसवरती परतून घ्या. म्हणजे एकदम व्यवस्थित मिश्रण तयार होतं. यात आता कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीने एक वेगळाच असा छान वास येतो. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. असं परतून आपल्याला टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. गॅस आपला मोठा आहे त्यामुळे ह्या मिश्रण कोरडं होण्याची शक्यता असते. अशा वेळेला थोडंसं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित परतून घेऊ शकतो. म्हणजे ते चांगलं एकजीव होतं. आता इथे मी पण थोडंसं पाणी ओतते आहे म्हणजे हे एकदम व्यवस्थित एकजीव होईल. पहा, एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला डाळ ओतायची आहे. डाळ यामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतून
डाळ सगळी व्यवस्थित काढून यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. पहा काय छान रंग आलेला आहे, एकदम मस्त रंग आला आहे आणि वासही इतका छान दरवळलेला आहे. वा, याला आपल्याला आता चांगली उकळी काढायची आणि यावरती कोथिंबीर टाकायची. या डाळीवरती अजून एक फोडणी बसणार आहे. जेव्हा आपण वाढायला घेऊ त्यावेळेला ती फोडणी आपण टाकणार आहोत. आता हे बाजूला ठेवून देऊया. आता आपण जिरा राईसची तयारी करूया. एका पॅनमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी यायला लागली की मग त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. इथे मी अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे आणि एक अर्धा ते पाऊण तास आधी मी भिजत ठेवलेला आहे. स्वच्छ धुवून तो भिजवलेला आहे. आता यामध्ये चांगली उकळी आली की आपल्याला तो तांदूळ त्यातलं सगळं पाणी काढून तो तांदूळ यामध्ये टाकायचा आहे. इथे पाण्यात आपण मीठ जरा जास्त टाकलेलं आहे, म्हणजे हा तांदूळ शिजताना ते मीठ शोषून घेईल. सगळा तांदूळ टाकून झाला की एका झाऱ्याने किंवा एका मोठ्या चमच्याने आपल्याला हे थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला आता वाट बघायची आहे. जसा तांदूळ शिजायला लागेल तसा तो वर यायला लागेल. यामध्ये चमचा घालून ढवळू नका, कारण काय होईल, त्याचे जे दाणे असतात लांब लांब दाणे ते तुटण्याची शक्यता असते. पहा कसं उकळायला लागलं आहे. मधनं फक्त एखादा असा झारा एकदा वरखाली करून घ्या. शिजले का पाहिले मी, नाही अजून थोडंसं व्हायला पाहिजे. आता इथे आपल्याला एकदम जास्त नाही शिजवायचं आहे, अगदी म्हणजे 95% भात शिजवायचा आहे. पहा आता शिजलेला आहे, हा तांदूळ पूर्ण फुलला आहे. हां, ही आता स्टेज आलेली आहे की आपल्याला ह्यातलं पाणी सगळं उपसून काढायचं आहे. पहा आता हे सगळं आपण एका जाळीच्या भांड्यात घालून पाणी सगळं काढून टाकणार आहोत आणि भात एका जाळीवरती असा गाळून घेणार आहोत, म्हणजे आपला जिरा राईस एकदम छान मोकळा होईल. आता एका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. आता पॅन चांगलाच तापला आहे. जिरा तडतडलं की आपण हा भात यावरती ओतणार आहोत. पहा आपला भात कसा छान पांढरा शुभ्र झाला आहे. आपण जो लिंबाचा रस त्यामध्ये टाकला त्याच्यामुळे भात एकदम पांढरा शुभ्र होतो. आता हे व्यवस्थित परतून घेऊया. अलगद हाताने आपण खालून वर असं परतून घेऊया, म्हणजे भाताचे लांब जे दाणे आहेत ते तसेच राहतील, त्याचा तुकडा होणार नाही. पहा आपला जिरा राईस किती छान झालेला आहे. हा आपला जिरा राईस आता तयार आहे. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि पहा, वा किती छान फुलला आहे आपला भात आणि किती मोकळा झालेला आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. वा, तर आपण डाळीच्या दुसऱ्या फोडणीची तयारी करूया. एका फोडणीच्या भांड्यात तूप घेतलेले. तूप तापलं की त्यामध्ये जिरं, नंतर मिरच्या, हिंग आणि चिरलेला कांदा टाकलेला आहे. ते व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. हे व्यवस्थित परतून आता जी आपली डाळ तयार झालेली आहे त्याच्यावरती टाकून देऊया. वा, किती सुंदर दिसतंय. आपली हे दाल तडका तयार आहे. आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर. एकदम आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल. पहा आता आपण मस्त सर्व करूया.
जिरा राईस पण एकदम छान दिसतोय आणि जिरा राईससोबत दाल तडका. वा, आजचा बेत तर खूपच छान आहे. तुम्ही करून पहा असं रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस. आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.